सरकारी कार्यालयात तक्रार केली पण काहीच कारवाई होत नाही असं तुम्हाला कधी वाटलंय का? किंवा कोणीतरी खोट्या नावाने तक्रार करून आपल्याला मुद्दाम त्रास देईल अशी भीती वाटते का? आजच्या आपल्या सविस्तर चर्चेत आपण हेच पाहणार आहोत. नाव पत्ता नसलेल्या म्हणजे निनावी तक्रारींचं पुढे काय होतं, सरकार खऱ्या आणि खोट्या तक्रारी कशा ओळखतं आणि तक्रार केल्यावर तुमचं नाव गुप्त कसं ठेवलं जातं, तुमची तक्रार कचरापेटीत जाण्यापासून कशी वाचवायची हे जाणून घ्यायचंय. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपलं महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. आणि हो, माहितीपूर्ण संवाद शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण तक्रार पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सुरुवात एका अगदी थेट प्रश्नाने करूयात. अनेकदा लोक नाव आणि पत्ता न लिहिता सरकारी कार्यालयात तक्रारी टाकतात. तर अशा निनावी तक्रारींवर सरकार काही कारवाई करतं का? नाही, तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. अजिबात नाही. आणि यामागे ना एक स्पष्ट शासकीय धोरण आहे. 25 फेब्रुवारी 2015चं महाराष्ट्र शासनाचे एक परिपत्रक आहे. त्यात स्पष्टपणे सांगितलंय की ज्या तक्रारींवर तक्रारदाराचं नाव आणि पत्ता नाही अशा तक्रारींवर कोणतीही कारवाई करायची नाही, त्या थेट दफ्तरी दाखल केल्या जातात, म्हणजे सरळ फाईल करून टाकतात. अच्छा, म्हणजे नाव पत्ता असणं ही कारवाईसाठीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. पण समजा नाव पत्ता आहे पण तक्रारीतले आरोपच स्पष्ट नाही आहेत, म्हणजे असं मोघम लिहिलंय की अमुक अधिकारी कामच करत नाही, मग त्याचं काय होतं? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, अशा तक्रारींमुळे प्रशासनाचा खूप वेळ जातो. म्हणजे काम करत नाही यावर चौकशी कुठून सुरू करायची. म्हणूनच ज्या तक्रारींमध्ये अस्पष्ट आणि गोलमाल आरोप आहेत त्या तक्रारी देखील अर्जदाराची तपासणी न करता थेट दफ्तरी दाखल केल्या जातात. म्हणजे हवेत गोळीबार करण्यासारखं झालं हे तर. अगदी बरोबर. आणि इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या एकूण तक्रारींपैकी जवळपास 30 ते 40% तक्रारी या निनावी किंवा अशाच अस्पष्ट आरोपांच्या असतात. म्हणूनच हा नियम प्रशासनासाठी खूप महत्त्वाचा आहे, वेळ वाचवण्यासाठी. ही माहिती ऐकून काय वाटतं? प्रशासनाचा वेळ वाचवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक तक्रारीची दखल घेतली पाहिजे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, इथे एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. अनेकांना असं वाटतं की कोणाचंही नाव वापरून तक्रार केली की अधिकारी लगेच कामाला लागतात आणि समोरच्याची चौकशी सुरू होते, म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखं. यात कितपत तथ्य आहे? हा निव्वळ गैरसमज आहे. शासन आता खूप हुशार झालं आहे. ते कसं आहे ना, जर तक्रारीतले आरोप पडताळणी करण्यासारखे असतील तर प्रशासन थेट चौकशी सुरू करत नाही. आधी त्या तक्रारीची एक प्रत तक्रारदाराच्या पत्त्यावर पाठवून ही तक्रार तुम्हीच केली आहे का अशी विचारणा केली जाते. वा, ही पडताळणीची प्रक्रिया तर भारी आहे. म्हणजे कोणी खोटं नाव वापरूच शकत नाही. ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे आमच्या दर्शकांसाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगाल का? हो नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया. तर पहिली पायरी, तक्रार स्वीकारा. म्हणजे पडताळणी करण्याजोगे आरोप असलेली तक्रार आली की आधी सक्षम अधिकाऱ्याची म्हणजे वरच्या साहेबांची मान्यता घ्या. ओके, म्हणजे आधी परवानगी, मग. दुसरी पायरी, पत्र पाठवा. तक्रार स्वतः केली आहे का याची खात्री करण्यासाठी अर्जदाराला नोंदणीकृत पोस्टाने म्हणजे रजिस्टर्ड पोस्टने पत्र पाठवायचं. अच्छा, मग तिसरी पायरी, 15 दिवस प्रतीक्षा करा. उत्तरासाठी 15 दिवस थांबायचं. आणि उत्तर नाही आलं तर येते चौथी पायरी, स्मरणपत्र म्हणजे रिमाइंडर पाठवा. पुन्हा एक संधी दिली जाते. हो. आणि मग 5वी पायरी, पुन्हा 15 दिवस थांबा. म्हणजे रिमाइंडर पाठवल्यावर आणखी 15 दिवस वाट बघायची. म्हणजे एकूण 30 दिवस. अगदी बरोबर. आणि मग येते शेवटची 6वी पायरी, फाईल बंद करा. एकूण 30 दिवसात काहीच उत्तर मिळालं नाही तर ती तक्रार खोट्या नावाची आहे असं समजून दफ्तरी दाखल करायची. चौकशी नाही, काही नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे उगाच कोणी तुमच्या नावाने खोट्या तक्रारी करून तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. ही स्टेप बाय स्टेप माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. बरं, समजा अर्जदाराने उत्तर पाठवलं की हो, तक्रार मीच केली आहे, मग पुढे काय? त्या अर्जदाराचं नाव सगळ्यांना कळतं का? कारण लोकांना भीती वाटते की नाव उघड झालं तर ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे तो त्रास देईल.
अगदी बरोबर. आणि म्हणूनच कायद्यात त्याची सोय केली आहे. हीच तर खरी गंमत आहे. अर्जदाराने तक्रार केल्याची खात्री पटल्यावर त्या तक्रार अर्जातील अर्जदाराचं नाव आणि पत्ता झाकला जातो किंवा लपवला जातो. अच्छा. हो, त्यानंतर त्याची एक फोटोकॉपी काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवली जाते. त्यामुळे खऱ्या तक्रारदाराला अजिबात धोका नसतो. आपल्या एका दर्शकाने मागच्या व्हिडिओवर कमेंट केली होती की मी तक्रार केली तर माझं नाव गुप्त राहील याची काय खात्री. त्यांना आज नक्कीच उत्तर मिळालं असेल. सर, या सगळ्या नियमांमागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे? याचे 2 मुख्य उद्देश आहेत. एक, खोट्या आणि बिनबुडाच्या तक्रारी करून प्रशासनाचा वेळ आणि पैसा वाया घालवणाऱ्यांना आळा घालणे. आणि दुसरा, जो जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे खऱ्या तक्रारदारांना, ज्यांना आपण व्हिसल ब्लोअर्स म्हणतो, त्यांना संरक्षण देणे, जेणेकरून ते न घाबरता पुढे येतील. हो, आणि भ्रष्टाचाराला किंवा गैरकारभाराला वाचा फोडतील. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो, हे परिपत्रक फक्त एका विभागापुरतं नाहीये. मंत्रालयाचे सर्व विभाग, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना हे बंधनकारक आहे. तुमच्या गावात किंवा परिसरात कधी खोटी तक्रार करून कोणाला त्रास दिल्याचा प्रकार घडला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच कायद्याच्या खात्रीशीर माहितीसाठी महसूलशाही चॅनलला नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या अनुभवातून एखादा किस्सा सांगू शकाल का, जिथे या नियमामुळे एखाद्या खऱ्या तक्रारदाराला संरक्षण मिळालं किंवा खोट्या तक्रारीचा डाव उधळला गेला? हो, एक किस्सा पाहूया. एका गावातील नागरिकाने विकास कामातील गैरव्यवहाराबद्दल तक्रार केली होती. तो खूप घाबरलेला होता, कारण त्यात स्थानिक मोठे लोक होते. आम्ही याच परिपत्रकानुसार आधी त्याला पत्र पाठवून खात्री केली. त्याने होकार देताच त्याचं नाव आणि ओळख गुप्त ठेवली. अगदी, त्याचं नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून चौकशी सुरू केली. यामुळे तो निर्धास्त झाला आणि त्याने आम्हाला अनेक पुरावे दिले. शेवटी तो गैरव्यवहार उघडकीस आला. जर त्याचं नाव सुरुवातीलाच उघड झालं असतं तर दबावाखाली त्याने तक्रार मागे घेतली असती. बरोबर, किंवा त्याला त्रास दिला गेला असता. स्वतः बघायचं असेल तर ते कुठे मिळेल? नक्कीच. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बरं. त्याचा संकेतांक आहे 20150225 1501413107. हा क्रमांक टाकून कुणीही ते डाउनलोड करून वाचू शकतं. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण शिकलो की निनामी आणि अस्पष्ट तक्रारींवर कारवाई होत नाही. खऱ्या तक्रारींची आधी पडताळणी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते. वाह, भारी माहिती दिलीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि नियम बनवते, पण खरी ताकद ती माहिती योग्य प्रकारे वापरण्यात आणि आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूल शाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.